नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 5,000 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुमचं वय 20 ते 28च्या दरम्यान आहे, तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे. महाराष्ट्रातच आणि अगदी तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जॉब करण्याची सुवर्ण संधी या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत दिली जाणार आहे. या पदांसाठी मराठी भाषा मात्र येणं आवश्यक असणार आहे, जर तुम्हाला महाराष्ट्रातून अर्ज करायचा असेल तर. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण डिटेल आज आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, जसं की तुम्ही या PDF बघू शकता, बँक ऑफ बडोदा मार्फत अप्रेंटिसशिप पदांची ही भरती केली जाणार आहे. यामध्ये 19 मे 2026 ते 8 जून 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, तब्बल 5,000 पदांची ही मेगा भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 20 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली आहे, अर्ज करू शकणार आहे. मित्रांनो, 12 महिन्याचा हा ट्रेनिंगचा पिरियड असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे. संकेतस्थळाची सुद्धा लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जर जॉब हवा आहे तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करायला हवं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रासाठी नक्की ट्राय करू शकता. महाराष्ट्रासाठी 580 पदं या ठिकाणी भरली जात आहे. या पदांचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या व्यतिरिक्त फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी जागा असणार आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला स्टेट वाईज या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तब्बल 5,000 पदांची ही मेगा भरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो, उमेदवारांचं वय जरी 20 ते 28च्या दरम्यान या ठिकाणी विचारलेलं आहे, तरी रिझर्व्ह कॅटेगरीचे जे उमेदवार आहे, जसं की SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार 10, 13 आणि 15 वर्ष अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, अर्ज तुम्हाला या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन करायचा आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या दोन्ही संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, यामध्ये अर्ज करतेवेळी म्हणजेच रजिस्ट्रेशन करतेवेळी डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे आहे, किती साईज असायला हवी, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये खाली गेल्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे, तर सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लोकल लँग्वेज टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न उमेदवारांना 4 वेगवेगळ्या विषयावरती विचारले जाणार आहे. 100 प्रश्न असणार आहे, 100 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये ही एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलवलं जाणार आहे आणि सर्वात शेवटी लोकल लँग्वेज टेस्ट उमेदवारांची घेतली जाणार आहे. म्हणजे ज्या राज्यातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते की नाही, हे या टेस्टमधनं ते बघणार आहेत. जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल, महाराष्ट्राची मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल आणि त्या संदर्भाचं 10वी किंवा 12वीला तुम्ही मराठी भाषा शिकल्याचं सर्टिफिकेट म्हणजे 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं निकालपत्रक असेल तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मात्र बाकीच्या राज्यातून जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्या राज्याची लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस तुमचं चेक केलं जाणार आहे आणि सर्वात शेवटी पात्र अशा उमेदवारांना या पदासाठी नियुक्ती दिली जाणार आहे. मित्रांनो, अप्रेंटिसशिप 1 वर्षाचा हा प्रोग्राम असणार आहे आणि यासाठी 15,000 रुपये प्रति महिना इतका स्टायपेंड उमेदवारांना दिला जाणार आहे. या स्टायपेंड व्यतिरिक्त
तुमची ॲप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावरती सर्टिफिकेट देखील तुम्हाला बँकेमार्फत दिलं जाणार आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण बँकेत ज्या जागा निघत असतात आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी बँकेची ॲप्रेंटिसशिप केलेली असेल तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता SC ST आणि फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी ₹200 प्लस GST इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. तर EWS जनरल आणि OBC कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ₹800 प्लस GST, तर फिमेल अँड ट्रान्सजेंडर कॅन्डिडेटसाठी 600 प्लस GST इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. बाकी फॉर्म भरण्यासंदर्भाच्या काही सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दिलेल्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायची आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता. प्रत्येक स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्ह्यानिहाय तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अगदी तुमच्या तालुक्यात देखील तुम्हाला या पदांसाठी पेपर जो आहे तो देता येणार आहे. यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर महाराष्ट्रासाठी तुमचे जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यानुसार कुठे सेंटर असणार आहे ते बघू शकता. जसं अहिल्यानगर आहे, अहिल्यानगरमध्ये अहमदनगर, आंबोरे म्हणजे अगदी तालुक्याच्या ठिकाणी देखील एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम देता येणार आहे, तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला जॉब हवा आहे, तर तुम्ही या पदासाठी नक्कीच ट्राय करायला हवं. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.